आला पोरगी म्हणली प्रायश्चित्त घेते आणि म्हणून आज इथं स्वतः झिंगरोबाला डोक्यावर घेऊन त्याची स्थापना रावळात करायला निघालीये. बोला आता. आणि असं तसं रावळ नाही बरं, नाही, तिच्या माहेरचं विठ्ठलाचं राऊळ, त्या रावळात झिंगरोबाची स्थापना करणार आहे ती. तो समजाने ध्यानात ठेवा, कोणी बी झिंगरोबाला काही अपमान केला त्याची अशीच अवस्था होणार, कळतंय ना? हा चला रे, या थेरडीकडे काय लक्ष देत आहे? चला चल का. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, चला जय झिंगरोबा. कशाला उगाच बाबांवर ताण येईल अशी बडबड करतेस? गप्प राहा ना जरा. काही होत नाही. बाबा, ताई, अगं बाबा, सखू बाहेर म्हणजे रमाई आणि बाबाजींसोबत तिच्या माहेरी गेलीये. तिच्या माहेरी तिच्या वडिलांचं म्हणजे शिवप्पांचं विठोबाचं राऊळ आहे. आणि आता त्याच राऊळात बाबाजी आणि रमाई सखूच्या हस्ते गुरु झिंगरोबांची स्थापना करणार आहेत. बाबाजी त्या गावात सुद्धा मठ सुरू करणार आहेत ना. जसं या गावातल्या लोकांचं बाबाजींनी कल्याण केलं तसंच त्या गावातल्या लोकांचं सुद्धा आता कल्याण होणार आहे. विठ्ठल, विठ्ठल. अयो पाप, हेच का होते? बली वर्द यंत्र म्हणतो मी. ते दाखवा की हो कसं करतं काम ते. अय्यो, ह्या यंत्राने बाबाजी करणार हो राऊळ जमीन दोस्त म्हणतो मी. आणि त्या सखूच्या डोळ्यासमोर पडणार हो रावळाची भिंत म्हणतो मी. समजा काय प्रकार आहे? आणि सखूताईंना घेऊन कुठे चाललेत? चालवत बी नाहीये त्यांना आणि तहान बी लागली वाटतं. सखूताई, या मी तुम्हाला पाणी देते. ए चोंबडे, कशाला मरी मरी करते का? इसरलीस की का आधीच समज? हा, येऊ दे का, येऊ दे. राणी बानामती अंगात येऊ दे. पुरेसं नव्हतं तेव्हाच. पण घाट बाजूला जाऊ दे आम्हाला. हवं पर सखूताईंना पाणी तरी पिऊ द्या की. अहो लहान लेकरू आहे ते, बघा ना. असं बर, पाणी द्यायचं. दिसतंय का? गुरु झिंगरोबा आहेत सखूच्या डोईवर. जोवर त्यांना रावळात बसवत नाही तोवर पाण्याचा एक थेंब घेणार नाहीये सखू.
अहो पर एवढं वजन कसं झेपणार आहे त्यांना? अहो ते माझ्या माठापरीच भारी दिसतंय. आणि एवढा दगड घेऊन जाणं खायची गोष्ट आहे काय? ए दगड काय म्हणतेस? गुरु झिंगरोबा आहेत ते. आणि बाबांना शिकवतेस तू? महागुरु झिंगरोबांचा कोप झाला ना तर परत राणी भानामती होशील. आणि अंध पाण्याशिवाय तडफडून तडफडून मरशील. तेव्हा वाट मोकळी कर आमची. चल निघ. हे चला ना, वाजवा. विठुराया, कुठं गेला तुझा न्याय? सखुताईंना नेहमी या गोष्टी कशाला सहन करायला लावतोस? या बाबाजीनं तिची दशा दशा करून टाकली. तुला काय बी कसं वाटत नाही? छे छे छे, आपण घरात नाही तर एका कुरुक्षेत्रावर राहतोय असं मला वाटायला लागलंय. नाहीतर काय, घरात नुसती भांडणं, क्लेश आणि तंट चालू आहे. आणि भाऊजी आल्यापासून तर महाभारतच सुरू आहे. कधी कधी ना मला दादाची खूप भीती वाटते. तो तर ना मला झोपलेल्या एखाद्या ज्वालामुखी सारखा वाटतो. हा चुकून कधी ज्वालामुखी फुटला ना तर मग सगळे हादरलेच बघ. बापरे, हा कसला आवाज आहे? तुम्ही म्हणताय तसं तर नाही ना झालं? ज्वालामुखी की धरणी कंप? रे बाप रे, चल बाहेर हवं. चला. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा होय, काय करताय? बाबा थांबा. बाबा थांबा, काय करताय हे? विठ्ठल 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 विठ्ठल. अगो बाई, यांना खूळ लागलं की काय? अरे दादा, अरे बाबाजींचं असं नाही ते. कुठे येतोयस ते? अरे विठ्ठल 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 विठ्ठल. काका हे थांबवलं तर धर ना त्यांना. मी अगं नजर बघ त्याची. हा, हौस असेल ना तू चढ मग. विठ्ठल विठ्ठल. अरे दिगू दिग्या, अरे लवकर ये बाबा. अरे इकडे ये लवकर. काका कशाला हाका मारतोय? विठ्ठल दिगू, अरे बघतोस ना दादा काय करतोय ते? बाबांना कळत नाही का? हे बाबाजींचं पवित्र आसन आहे. दिगू, आधी बाबांना खोलीत नेऊन बंद कर. गप्पा बस. बाबांना सगळं सांगायची तुलाच हौस होती ना, त्याचेच परिणाम आहेत हे. आणि आणखी महत्वाचं सांगतो, बाबांबद्दल उगाच आरवाच्य बोलायचं नाही. शब्द जरा नीट वापर. बाबांना सावरायचं सोडून दोघेही कांगावा करत बसले तिथे. बाबा अहो, हे असं करू नका. ऐका माझं, तुम्हालाच त्रास होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याही पेक्षा जास्त त्रास सखूला होईल बाबा. सखूला होईल बाबा. विठ्ठल. हो बाबा, चला आज चला. तुम्ही दमला आहात, तुम्हाला विश्रांतीची गरज. शांत व्हा. चला आज चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
मारुती, हा काय प्रकार म्हणायचा? काही कळना झाले. नागुजी लय लबाड आहे. काहीतरी धोकात दिसतोय, काहीतरी डाव आहे बियाण्याचा. अरे पण तो विठुराच्या रावळाशी काय करतोय? अय्यो, अहो मी आहे ना, मी जाऊन विचारतो बाबाजींना, खडसावून म्हणतो मी. हा हा अयो बाबाजी, काय हो, का करताय तुम्ही घुसखोरी? रावळात म्हणतो मी. ए तू कोण आहेस रे आम्हाला विचारणारा? हा? या राहुल काय तुझ्या बापाचा आहे का? अहो विचारणारच ना. राहुळ आमचं कोणाचं नसलं तरी शिवाप्पाचं आहे, आणि गावच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. ही पवित्र वास्तू आहे, इथे काहीतरी करायचा विचार करायचा नाही. काहीतरी करत नाही आम्ही गुरु झिंगरोबाची इथं स्थापना करणार आहे. काय काय बोलताय ते? काय बोलतात ते? काय पण काय बोलताय? हा? काय मोगलाई लागून गेले काय? अरे कोणाच्या परवानगीने इथं स्थापना करणार आहात? हा? मी विचारतो. ओ बाबाजी, या गावकऱ्यांच्या वतीने मी सांगतो तुम्हाला, पाप इथे चालणार नाही बघा तुमची मनमानी, म्हणतो मी. आणि हे शिवाप्पाच्या मालकीचं मंदिर आहे. हा हा, आता शिवप्पा सगळं सोडून परागंदा झालाय, ते राहू दे बाजूला. हा, आमच्या गावात गुरुशिंगरोबामुळं अनेक माणसांची दुःख दूर झालीत. बाबांची जी प्रतिष्ठा आहे, त्यांचा हेतू तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुमचं कल्याण करायला बाबाजीनं इथे यायचं आहे. चालणार नाही. कोणी बी उठावानी इथं रावळात स्थापना करावी, या आम्हाला कसं काय चालत? हा? अयो पाप बाबाजी, अहो ह्या राऊळाची वारस म्हणजे सखू, तिची घ्यायला हवी ना हो परवानगी, म्हणतो मी. काय बरोबर आहे. वय वय परवानगी हवी, सखूताईची परवानगी हवी. वय हा बरोबर आहे, बरोबर आहे. अहो सकुची तर हवीच, पण गावची पण हवी. नाही चालणार तर कोणाची मनमानी. हा हो मग कोणाची मनमानी नाही चालायची. बरोबर आहे बाबाजी, बरोबर आहे. बरोबर म्हणताय. हे बघ सखू, आधीच बजावते. तू तुझ्या जिव्हाळ्याच्या माणसानं बघून वाहवत जाशील, आणि असं झालं ना तर त्याचे परिणाम भयंकर होतील, हे लक्षात ठेव. कुणी काहीही म्हटलं तरी आपण आपल्या निश्चयापासून हलायचं नाही. तुझ्या या विठुरायाच्या रावळात गुरु झिंगरोबांची स्थापना करायची. जसं ठरवलंय ना तसंच वागायचं, समजलं? बर बर बर, समजलं. तुमचं समजांचं म्हणणं कळलंय आम्हाला, आणि ते बरोबरच आहे. बरोबरच आहे. सखूची परवानगी हवी, मग घ्यायची. वय जाहीर परवानगी घ्यायची, समजेनी खातर करून घ्या, मग तर झालं. सखूबाई, ओ सखूबाई, आता या इकडं या. विठुऱ्या, किती लाजीरवाणी वेळ आली रे माझ्यावर. तुझ्या समोरच तुझ्या सुंदर सावळ्या कोचिरा रूपासमोरून झिंगरोबाला डोक्यावर मिरवत आणायचंय. माझी मलाच लाज वाटते रे. विठुऱ्या, मला क्षमा कर. अगं ये, जागची हल ना आता. काय रुतून बसलेस का जमिनीत? बाबाजी बोलवतायत ना, ऐकू येत नाही? चल चल.
जय जिंगरोबा. सकूच्या डोक्यावर जिंगरोबा. दशरथ ये रे काय विठुराया काय रे हा प्रसंग काहीच सुधरत नाहीये. जय जिंगरोबा. आणि काय हे सखू तुझ्या तुझ्या डोक्यावर जिंगरोबाची मूर्ती. म्हणजे सकुताई तुम्हाला हे समजा मान्य आहे का काय? अहो कसं शक्य आहे. घाबरू नको सकू, आम्ही समजे आहोत तुझ्या बरोबर. अहो सकुताई, अहो विठुरायाच्या रावळात जिंगरोबा. अहो सकुताई आम्हा समजा नाही झेपत नाहीये. तुम्ही तरी कसं काय मान्य केलं? आणि तुला मान्य नसेल तर तसं सांग सकू. अगं बोल की सकू. अगं बोल. सखू बाळा बोल ना तुझं म्हणणं आम्हाला कळलं पाहिजे. बोल सखू. अय्यो आता सकू काहीच बोलत नाहीये. म्हणजे तिची आयो या सगळ्याला मुखसंमती म्हणतो मी. जर नसती तर ती स्पष्टपणे बोलली असती की हो तिची ना नाही म्हणजे तिला हे सगळं मान्य आहे हो. विठुराया आता तूच काहीतरी कर. हे दाम्या तू कशाला त्याच्या वतीनं बोलतोयस. सखू तू बोल ग तुझ्या तोंडानं सांग. बोला सखूताई. सकुताई बोला. झालं. सकुताई तुमचे समजे प्रश्न विचारून झाले. हा आता उत्तर ऐका आणि ते उत्तर मी देणार आहे. कारण सखूची वाचा गेलीये. सकुताईची वाचा गेली. अशी कशी जाईल सकूची वाचा. कारण तिला समध्या संकटातून वारंवार बाहेर काढणाऱ्या झिंगरोबाचा पुन्हा पुन्हा अपमान केला तिनं. आम्ही तरी किती वेळा समजावून सांगितलं तिला पण शेवटी व्हायचं ते झालं. झिंगरोबाचा कोप झालाच तिच्यावर. झिंगरोबाने तिची वाचाच काढून घेतली. आता बोलता येत नाही तिला. परिस्थितीचं गांभीर्य समजतंय का तुम्हाला? येतंय का लक्षात? हा डोळं उघडून बघा सखूबाईंची काय अवस्था झाली ती. हे असं होतं झिंगरोबाच्या विरोधात कुणी गेलं की त्याची अवस्था अशी होते. आणि नुसती वाचच नाही बर का जीव बी जाऊ शकतो. आणि सखूबाई याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुमच्या समोर. आता काय लक्षात घ्यायचं याच्यातून काय धडा घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. आम्ही काय बोलणार. दादा हे दादा दादा कुठे दिसत नाहीये. अरे बापरे इथे कुठे दिसत नाहीये. कुठे गेला असेल हा?
म्हणजे वच्ची म्हणते तसं दादा परत पळाला की काय? अरे बाप रे, दिगू 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 अरे काका काय झालं? अरे दादा त्याच्या खोलीत नाही आहे. खोलीत नाहीये म्हणजे? मग बाबा गेलेत कुठे? माहित नाही, चल शोधूया. बाबा दादा 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 बाबा दादा, अरे दादा बाबा काय झालं? काय झालं हो? अगं बाबा खोलीत नाहीत. आपल्याला लगेच शोधायला हवं. एक काम करा, मी परसदारी बघतो, तुम्ही घरात अंगणात शोधा. हो चल. बाबा दादा बाबा बाबा दिगूच्या खोलीत पण बाबा नाही आहेत. कुठे गेले असतील? बाबा इथे पण नाहीये बाबा. कुठे गेले असतील? सखू सखू उठ. सखू, मला आवडत नाही तरी या मूर्तीच्या पायाशी यायला लावलंस. उठ. उगाच कांगावा करू नकोस. मी आधीच बजावलं होतो ना तुला. तर कळे काढू नकोस. उठ सखू, उठ सखू. सखू, तो सखूबाई रडताय कशा बाई? हा, अहो हा सोन्याचा दिस आहे, सोन्याचा. तुमचेच दात तुमच्याच घशात घातलेत ना आम्ही. आठवतंय का? आठवतंय? ही जागा आहे ना ती, इथंच आम्ही बसलो होतो आणि तुम्ही आम्हाला खेचून इथून बाहेर काढलं आणि त्या झिपरीला बी वाचा दिली होती. तुम्ही न तुमच्या या इटूरायानं आहे ना. मग आता कुठे आहे तुमचा इटूराया? बोलवा त्याला, बोलवा. जो जिपरीला वाचा देऊ शकतो तो तुम्हाला बी वाचा देऊ शकतोच की. हा, येईल की नाही तुमचा इटूराया? बोलवा, बोलवा त्याला. आणि तसं होणार नसल तर मग मान्य करा, तुमच्या या इटुरायापेक्षा आमचा जिंगरोबा मोठा आहे.